छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेताच प्रत्येक मराठी मन अभिमानाने भरून येतं। महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात सुवर्ण क्षणांपैकी एक म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा। हिंदवी स्वराज्याची स्थापना करून जनतेच्या कल्याणासाठी आयुष्य वेचणाऱ्या शिवरायांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी रायगडावर अत्यंत दिमाखात हा सोहळा संपन्न झाला। हा दिवस आज शिवराज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जातो। आज शिवराज्याभिषेकाला 353 वर्ष होत आहे। त्यानिमित्त स्वराज्याची राजधानी रायगड सजून गेले। राज्यभरातील शिवभक्त किल्ले रायगडावर पोहोचले आणि याच सोहळ्यासंदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांनी। छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर संपन्न होत आहे। सध्याची ही दृश्य आपण पाहिली तर आज सदरवरती मेघडंबरी या ठिकाणची ही दृश्य आहेत आणि आपण पाहतोय की पूर्णपणे आकर्षक फुलांनी जे आहे ते या ठिकाणी सजावट केलेली आहे आणि खाली बघितलं तर फुलाच्या माध्यमातून एक रांगोळी काढण्यात आलेली आहे। देशभरातून जवळपास लाखोच्या संख्येने शिवभक्त जे आहेत ते रात्रीपासूनच किल्ले रायगडावर दाखल झालेले आहेत आणि किल्ले रायगडावरचं वातावरण जे आहे ते पूर्णपणे भगवमय वातावरण झालेलं आहे। या ठिकाणी शिवभक्तांना कोणत्याही पद्धतीने त्रास होऊ नये यासाठी रायगड पोलिसांनी देखील मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। थोड्याच वेळात छत्रपती संभाजी राजे या ठिकाणी येतील आणि या शिवराज्याभिषेकाला जो आहे ती सुरुवात होणार आहे। मात्र या शिवराज्याभिषेकासाठी देशभरातून जे आहेत ते लाखोच्या संख्येने शिवभक्त जे आहेत ते या किल्ले रायगडावर दाखल झालेले आहेत। अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड। किल्ले रायगड सजलेला आहे। मेघडंबरी आणि इतर परिसरही आकर्षक फुलांनी सजवण्यात आलेला आहे। फुलांच्या रांगोळ्या किल्ले रायगडावर दिसतात। पूर्ण किल्ले रायगड हे भगवेमय झालेला आहे। शिवभक्त मोठ्या प्रमाणात शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी पोहोचतात।